नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या सेकंड युनिटला म्हणजेच मानव संसाधन नियोजन व भरती, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग अँड रिक्रुटमेंट या नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. तर फर्स्ट युनिटमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की मानव संसाधन व्यवस्थापन म्हणजे काय. तर त्यातूनच मानव संसाधन व्यवस्थापनामधूनच आपल्याला मानव संसाधन नियोजन ही संकल्पना पुढे आलेली लक्षात येते. मानव संसाधन किंवा मनुष्यबळाचे व्यवस्थापन करणे म्हणजेच मानव संसाधन व्यवस्थापन असं म्हटलं जातं. आणि मानव संसाधन व्यवस्थापन हा मानव संसाधन व्यवस्थापक म्हणजेच HR मॅनेजर हे काम करत असतो. आणि ही जी व्यक्ती आहे, जी व्यवस्थापक आहे, मानव संसाधन व्यवस्थापक आहे, ती सर्व गुणसंपन्न अशा प्रकारची, म्हणजे त्याच्याकडे बऱ्याच कोणते गुण लागतात ते आपण मागच्या युनिटमध्ये पाहिलेले आहे. व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे नियोजन असतं. आणि नियोजन म्हणजे काय, तर भविष्यासाठी, आपल्या भविष्यकाळासाठी योजना आखणे. आणि भविष्यकाळ हा कसा असतो, अनिश्चित असतो. आपल्याला माहिती नसतं की काय घडणार आहे आपल्या भविष्यामध्ये, किंवा यानंतरच्या पुढच्या दिवशी किंवा पुढच्या क्षणालाही काय घडणार आहे हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे भविष्यात व्यावसायिकाला सुद्धा हे माहिती नसतं की त्याचा व्यवसाय चांगला चालणार आहे किंवा नाही. त्यामुळे त्याचा व्यवसाय हा चांगलाच चालावा आणि त्याच्या व्यवसायात त्याची सतत प्रगती होत राहावी यासाठी त्याला नियोजन करणं हे आवश्यक असतं. आणि हे जे नियोजन आहे ते जेव्हा मानव संसाधनासाठी म्हणजे मनुष्यबळासाठी केलं जातं तेव्हा त्याला मानव संसाधन नियोजन असं म्हटलं जातं. कोणताही व्यवसाय सुरू करण्याचा जो उद्देश असतो तो प्रामुख्याने नफा मिळवणे हाच असतो. त्याप्रमाणे इतरही काही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून व्यवसायाची स्थापनाही केली जाऊ शकते. तर हे जे काही व्यवसायाचे तुमचे उद्दिष्ट असतील ते भविष्यकाळात पूर्ण करण्यासाठी व्यावसायिक हा व्यवस्थापकाला सोबत घेऊन काही योजना आखत असतात. आणि ह्या अशा प्रकारच्या योजना आखण्यालाच नियोजन असं म्हटलं जातं. आता यानंतर आपण मानव संसाधन नियोजनाची व्याख्या अभ्यासणार आहोत. तर यामध्ये आपण ब्रूस पी कोलमन या ऑथरची, या लेखकाची व्याख्या आपल्याला बघायची आहे. तर त्यांच्या मतानुसार मानवशक्ती नियोजन ही संघटनेची संपूर्ण योजना कार्यान्वित करण्याकरता मनुष्यबळाची आवश्यकता व ती पूर्ण करणारी साधने यांचे निर्धारण करण्याची प्रक्रिया होय. तर यामध्ये काय म्हटलेलं आहे, काय असतं मानव संसाधन नियोजन, तर ती एक व्यवसायाची जी योजना आहे, नियोजन आहे, ते नियोजन कार्यान्वित करण्याकरता किंवा त्या नियोजनाची अंमलबजावणी करण्याकरता किती मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे आणि ती जी आवश्यकता आहे ती आवश्यकता आपण पूर्ण कशी करणार आहोत किंवा ती पूर्ण करण्यासाठी कोणकोणते साधनं वापरणार आहोत त्याचं निर्धारण करणं, ते निश्चित करणं म्हणजे मानव संसाधन नियोजन असं या लेखकाला वाटतं. त्यानंतर दुसरी व्याख्या ही जी स्टेनर या ऑथरने दिलेली आहे. त्यांच्या मते मानवशक्ती नियोजन हे संघटनेच्या मानव संसाधनाची प्राप्ती करणे, त्याचा वापर करणे, त्यात सुधारणा करणे
आणि त्याला टिकवण्याचे धोरण होय. विभिन्न प्रकारच्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता व उपलब्धता यात समन्वय साधणे हा त्याचा उद्देश आहे. तर काय म्हटलेलं आहे स्टेनर या ऑथरने की मानवशक्ती नियोजन म्हणजेच मानव संसाधन नियोजन, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग हे काय आहे, तर हे व्यवसायामध्ये मानव संसाधनाची प्राप्ती करणे म्हणजे बळ प्राप्त करणे, त्यानंतर मनुष्यबळाचा वापर करणे आणि त्यांच्यामध्ये सुधारणा कोणत्या दृष्टीने किंवा कशा पद्धतीने, तर त्यांना ट्रेनिंग देणं असेल किंवा त्यांच्यामध्ये काही स्किल्स डेव्हलप करणं असेल, त्यांच्यामधल्या क्षमता वाढवणं असेल, तर त्याला आपण मनुष्यबळात सुधारणा करणं असं म्हणू शकतो. त्यानंतर त्याला मनुष्यबळाला टिकवून ठेवण्याचं धोरण असेल. या सगळ्या गोष्टी मानव संसाधन नियोजनामध्ये येतात. आणि याचा उद्दिष्ट काय सांगितलेलं आहे त्यांनी, मानव संसाधन नियोजन कशासाठी केलं जातं, तर विभिन्न प्रकारच्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता आणि उपलब्धता यात समन्वय साधण्यासाठी. तर कर्मचाऱ्यांची आवश्यकता किती आहे व्यवसायामध्ये आणि जे आवश्यक मनुष्यबळ आहे त्याची उपलब्धता कशा प्रकारे करून दिली जाईल या संदर्भात केलेलं किंवा यामध्ये राखलेला जो ताळमेळ आहे किंवा जो समन्वय आहे तो साधणं हा मानव संसाधन नियोजनाचा उद्देश मानला जातो. आता त्यानंतर ह्या व्याख्यांवरून आपल्याला काय ठळक मुद्दे लक्षात येतात, तर ते आहेत मानव संसाधन नियोजन जे आहे किंवा ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग जे आहे ते व्यवसायाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी केलं जातं. आणखी मानव संसाधन नियोजन करणं हे वरच्या पातळीच्या व्यवस्थापनाचं कार्य समजलं जातं. आणि या नियोजनामुळे म्हणजे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमुळे व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक तसंच त्यांच्या सामूहिक गरजा या पूर्ण केल्या जाऊ शकतात. तसंच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली आहे की मानव संसाधन नियोजन ही एक निरंतर चालणारी, सतत चालणारी प्रक्रिया आहे, सतत चालणारं काम आहे. त्याच्यामुळे त्यांनी मानव संसाधन नियोजनाला प्रक्रिया आहे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर मानव संसाधन नियोजनामध्ये एकात्मक दृष्टिकोन हा सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो की सर्व जे काही काम करणारे व्यक्ती आहेत किंवा आवश्यक असणारं मनुष्यबळ आहे त्यांचा सर्वांचा दृष्टिकोन हा एकाच गोष्टीकडे किंवा एकाच ध्येयाच्या पूर्ततेसाठी त्यांनी काम करणं हा मानव संसाधन नियोजनाचा एक ठळक वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर मानव संसाधन नियोजनामुळे व्यवसायाला तसंच त्या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोघांनाही फायदा हा होत असतो. आणि तो फायदाही कसा आहे, तर हा दीर्घकालीन स्वरूपाचा फायदा आहे, तात्पुरता नाही. तर दोन्हीही काय म्हणू शकतो आपण की दोन्हीही व्यक्तींना, कर्मचारी असतील किंवा व्यावसायिक असेल, दोघांना पण त्याचा फायदा मिळताना आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतरचं आहे व्यवसायाचं उद्दिष्ट साध्य करणं हे मानव संसाधन नियोजन प्रक्रियांचा पण उद्दिष्ट आहे की मानव संसाधन नियोजन हे त्याच व्यवसायाच्या उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच केलं जातं. म्हणजे मानव संसाधन नियोजनाचं सुद्धा उद्दिष्ट हे व्यवसायाचं उद्दिष्टच असतं. व्यवसायाचं जे उद्दिष्ट आहे तेच मानव संसाधन नियोजनाचंही उद्दिष्ट असतं. व्यवसायामध्ये
त्यानंतर आणखी एक गोष्ट सांगता येईल की व्यवसायामध्ये विविध पातळ्यांवर आवश्यक असणारे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचा आणि कामगारांचा व्यवसायामध्ये तुटवडा होऊ नये यासाठी मानव संसाधन नियोजन हे केलं जातं. तर अशा प्रकारे मानव संसाधन नियोजन ही संकल्पना तुम्हाला सांगण्यात आली आहे. त्यानंतर आता आपल्याला मानव संसाधन नियोजन या संकल्पनेचं जे उद्दिष्ट अभ्यासायची आहेत. तर व्यवस्थापनामध्ये वेगवेगळी जी कार्य केली जातात त्या प्रत्येक कार्याचा काहीतरी उद्दिष्ट असलेलं आपल्याला लक्षात येतं. तर जेव्हा आपण अशा उद्दिष्टांचा विचार करत असतो तर त्याचप्रमाणे आपल्याला मानव संसाधन नियोजनाचं सुद्धा काही उद्दिष्ट असलेले लक्षात येतात. तर पहिलं उद्दिष्ट आहे सक्षम कर्मचाऱ्यांची भरती करणे. काय आहे पहिलं उद्दिष्ट? सक्षम कर्मचाऱ्यांची भरती करणे. तर व्यवसायामध्ये जे वेळोवेळी सतत आजूबाजूच्या परिस्थितीनुसार किंवा आजूबाजूच्या काय म्हणू शकतो आपण व्यावसायिक वातावरण जे आहे त्यानुसार जे काही बदल व्यवसायामध्ये घडतात त्यानुसार त्या व्यवसायाच्या गरजांमध्ये सुद्धा सतत बदल होताना आपल्याला दिसतो. तर व्यावसायिक वातावरण बघून जे काही बदल आवश्यक असतील व्यवसायामध्ये त्यानुसार वेगवेगळ्या विभागांना त्यांचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेलं जे मनुष्यबळ आहे त्यानुसार त्या आवश्यकतेनुसार सक्षम असलेलं मानव संसाधन किंवा मनुष्यबळ उपलब्ध करून देऊन त्याची भरती करणं हे मानव संसाधन नियोजनाचं पहिलं उद्दिष्ट मानलं जातं. त्यानंतर दुसरं आहे श्रमपरिवर्तन कमी करणे. म्हणजे काय तर भविष्यकाळात श्रमपरिवर्तन किती राहील याचा अंदाज करणं. श्रमपरिवर्तनाचा जो दर आहे तो कमीत कमी राहावा यासाठी प्रयत्न करणं आणि व्यवसायाच्या संघटनेमध्ये निर्माण होणाऱ्या ज्या जागा आहेत त्या भरल्या जाव्यात यासाठी ची व्यवस्था करणं. तर श्रमपरिवर्तन म्हणजे काय तर कुठल्याही कर्मचाऱ्याच्या कामामध्ये बदल करणं, कामाच्या स्वरूपामध्ये बदल करणं. तर यामुळे काय होतं की सतत जर कामाच्या स्वरूपामध्ये बदल होत राहिले तर त्या व्यक्तीला स्वतःला ॲडजस्ट करावं लागतं त्या विशिष्ट कामाच्या स्वरूपानुसार. तर सतत जर श्रमपरिवर्तन होत असेल तर त्याचा श्रमिकांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असताना आपल्याला दिसतो. त्यामुळे श्रमपरिवर्तन हे कमीत कमी करणं म्हणजे आहे त्याच स्वरूपाचं काम त्या व्यक्तीला देत राहणं जेणेकरून तो व्यक्ती त्या विशिष्ट प्रकारच्या कार्यामध्ये त्याची सतत प्रगती होत राहील आणि तो त्या कार्यामध्ये विशेषत्व त्याला प्राप्त होईल. म्हणून श्रमपरिवर्तन कमी करणं हे उद्दिष्ट ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगचं म्हणजेच मानव संसाधन नियोजनाचं असतं. त्यानंतर तिसरं आहे विकासाच्या गरजांचा अभ्यास करणे. म्हणजे व्यवसायाचा विकास झाल्यामुळे उद्योग व्यवसायामध्ये जे नवीन कर्मचारी वर्गाची आवश्यकता भासते. जेव्हा एखाद्या व्यवसायामध्ये विकास कामे होतात म्हणजे ते एक्सपान्शन आपण म्हणतो की व्यवसायामध्ये एक्सपान्शन वगैरे घडत असतं. नवीन प्रकारचं म्हणजे व्यवसायाचं वाढ होत असते तेव्हा दुसरीकडे त्यांनी नवीन व्यवसाय सुरू करणं असेल किंवा आहे त्या ठिकाणीच व्यवसायामध्ये एक्सपान्शन त्यांना करायचं असेल, वाढवायचा असेल व्यवसाय तर अशा वेळी नवीन स्वरूपाच्या कर्मचारी वर्गाची आवश्यकता व्यवसायात भासत असते आणि ही गरज लक्षात घेऊन नवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक
करण्यासाठी योजना तयार करणं हे उद्दिष्ट सांगितलं जातं. त्यानंतर चौथं उद्दिष्ट आहे कर्मचाऱ्यांना तांत्रिक ज्ञान देणे. तर आताचं जे युग आहे ते आधुनिकीकरणाचं युग आहे असं आपण म्हणतो. तर आधुनिकीकरणाच्या युगामध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा विकास होत असताना आपल्याला बघायला मिळतो. तर ह्या बदलामुळे किंवा बदललेल्या तंत्रज्ञानाच्या स्थितीमुळे व्यवसायामध्ये भविष्य काळामध्ये काही गरजा ह्या उद्भवू शकतात आणि त्या गरजांचा विचार करून मानव संसाधन नियोजनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना तांत्रिक ज्ञान हे त्यांचं वाढवता येतं किंवा त्यांचं तांत्रिक ज्ञान वाढवणं हे मानव संसाधन नियोजनाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर 5वं आहे कर्मचाऱ्यांच्या गुणवत्तेत वाढ करणं. परत त्याच स्वरूपाचं आपल्याला म्हणता येईल की मानव संसाधनामध्ये गुणवत्ता किंवा क्षमता, त्याचबरोबर त्यांचं विशिष्ट प्रकारचं कौशल्य, ह्या अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये वाढ करणं हे आवश्यक असतं. कारण सतत व्यावसायिक वातावरणामध्ये बदल होत असतात आणि त्याला सामोरं जाण्यासाठी संघटनेतल्या जे कर्मचारी वर्ग आहे त्यांची गुणवत्ता किंवा क्षमता, कौशल्य ही सतत वाढायला हवीत. आणि ह्याच रूपाने किंवा ह्याच्यामुळेच व्यवसायाची प्रगती ही होत असते किंवा प्रगतीचा वेग आणि प्रगतीची दिशा ही निश्चित केली जात असते. प्रगतीची दिशा म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं लक्ष समोर ठेवून व्यवसाय हा केला जात असतो आणि त्या विशिष्ट प्रकारच्या लक्ष्याच्या पूर्तीसाठी म्हणजेच लक्ष्यपूर्ती म्हणजे ध्येयपूर्तीसाठी अशा प्रकारच्या कौशल्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण कर्मचाऱ्यांची आवश्यकता व्यवसायाला असते आणि अशी गुणवत्ता धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्यासाठी मानव संसाधनाचं नियोजन हे केलं जात असतं. त्यानंतर आहे 6वं मानव संसाधनाचा अंदाज घेणे. तर भविष्य काळात वेगवेगळ्या प्रकारच्या मनुष्यबळाचा काही तुटवडा राहील किंवा कमतरता होईल किंवा किती कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासेल किंवा किती आणि कोणत्या प्रकारचे कर्मचारी जास्त होतील किंवा जास्तीचे ठरतील याबाबतचा नेमका अंदाज करणं आणि त्यानुसार आवश्यक त्या उपाययोजना करणं हे मानव संसाधन नियोजनाचं उद्दिष्ट मानलं जातं. त्यानंतर 7वं आहे सुदृढ संबंध प्रस्थापित करणं. म्हणजे काय तर चांगले औद्योगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी मानव संसाधनाची एक विशिष्ट प्रकारची योग्य अशी रचना केली पाहिजे आणि त्यामुळे काय होईल की औद्योगिक संबंध चांगल्या स्वरूपाचे आणि दृढ होण्यासाठी म्हणजेच घट्ट होण्यासाठी आणि सलोख्याचं वातावरण व्यवसायात राहण्यासाठी मदत ही व्यवसायाला होत असते. आणि याद्वारेच जर सुदृढ संबंध जर प्रस्थापित होत असतील, तुम्हाला माहिती आहे व्यावसायिक वातावरण हे 2 स्वरूपाचं असतं. एक अंतर्गत व्यावसायिक वातावरण आणि एक बाह्य स्वरूपाचं व्यावसायिक वातावरण असतं आणि ह्या दोन्ही ठिकाणी जर चांगले व्यावसायिक संबंध व्यावसायिकाला राखण्यात आले, व्यावसायिकाकडून राखण्यात आले, मेंटेन करण्यात आले चांगले रिलेशन्स, तर औद्योगिक शांतता प्रस्थापित होत असते. जर बाहेरचे व्यवसायाबाहेरील संबंध त्याचे चांगले असतील आणि अंतर्गत संबंध जर व्यवस्थित असतील तर
त्याच्या व्यवसायाच्या विकासाचा वेग वाढत असतो. त्यामुळे सुदृढ संबंध प्रस्थापित करणं हे सुद्धा मानव संसाधन नियोजनाचं एक उद्दिष्ट मानलं जातं. त्यानंतर आहे 8वं, मानवी संसाधनाच्या समस्या हाताळणे. तर यामध्ये आहे की आवश्यक योग्यता असलेले जे कर्मचारी आहेत त्यांचा योग्य प्रमाणात आणि योग्य ठिकाणी, त्याचबरोबर योग्य वेळी आपल्याला जर ते मिळत नसतील किंवा ते आपल्याला मिळाले नाही तर काय होऊ शकतं, तर व्यवसायामध्ये असंतुलन होण्याची शक्यता असते. आणि अशी परिस्थिती निर्माण न होण्यासाठी किंवा अशा प्रकारच्या असंतुलनाची चा परिणाम कमी करण्यासाठी किंवा तीव्रता कमी करण्यासाठी मानव संसाधनाच्या समस्या हाताळणं हे उद्दिष्ट सांगितलं जात आहे. त्यानंतर मानव संसाधनाचा महत्तम उपयोग करणे. मानव संसाधन व्यवस्थापकाने मनुष्यबळाचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे. कारण की जर मनुष्यबळ जर उपयोगात आणलं गेलं नाही तर मानव संसाधनावर किंवा मनुष्यबळावर होणारा जो उत्पादन खर्च आहे तो वाढत जातो. आणि म्हणून व्यवसायामध्ये जे मनुष्यबळ आहे ते पूर्णपणे आणि जास्तीत जास्त प्रमाणात उपयोगात आणणारी कार्यपद्धती ही अवलंबली पाहिजे किंवा अंमलबजावणी त्याची केली गेली पाहिजे. तर अशा प्रकारे मानव संसाधन नियोजनाचं हे उद्दिष्ट आपण पाहिलं. आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण मानव संसाधन नियोजनाची चे महत्त्व अभ्यासणार आहोत. थँक्यू.